आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। उदगीर तालुक्यातील शेतकरी गत 1.5 महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होते। अखेर गुरुवारी सायंकाळपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली। रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस शुक्रवारी सायंकाळपासून सुरू होता, तर शनिवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली। अद्यापही पाऊस सुरू आहे। या पावसामुळे उदगीर तालुक्यातील पिकांना जीवनदान मिळाले आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये पेरणी केली होती, परंतु पेरणी झाल्यानंतर पाऊस पडला नव्हता। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली, तर बऱ्याच शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी करपली। पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ व्यवस्थित झाली नसल्याने पिके कुपोषित झाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते। तब्बल 1.5 महिन्यांनी वरुणराजा बरसला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। 1.5 महिन्यानंतर पाऊस पडला असला तरीही शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र नुकसान झाले आहे। पिकांची व्यवस्थित वाढ झाली नाही, त्यामुळे उत्पादनातही याचा फटका बसणार आहे। सध्या अनेक शेतकऱ्यांची पिके ही उंची न वाढल्यामुळे कुपोषितच आहेत। सध्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला फुलांचा बहर येत आहे, तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन हे आता 1 फूट उंचीचे झाले आहे। त्यामुळे तालुक्यात पेरणीत खूप मोठे अंतर दिसून येत आहे। जवळपास तालुक्यातील 50% शेतकऱ्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे। त्यामुळे या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे। 24 तासापासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह कापूस तसेच इतर पिकांनाही याचा फायदा होणार आहे।